बारामतीत घडलेल्या विमान अपघातामध्ये अजयदादांचे निधन झालेच नव्हते। अजयदादा जिवंत आहेत। अजयदादांनी विमानातून उडी मारलेली होती। अजयदादा या विमान अपघातामध्ये नव्हतेच, अशा पद्धतीच्या चर्चा आता जोरदार सुरू झालेल्या आहेत। परंतु खरंच अजयदादा या विमान अपघातामध्ये होते की नाही, यासोबत अजयदादा आता जिवंत आहेत की नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सीआयडीच्या तपासाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। तेच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत चुकीची माहिती न पोहोचवणे, तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, 28 जानेवारीची ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी काळी सकाळ ठरली होती, कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्याने एक दमदार नेतृत्व गमावलेलं होतं। परंतु हा जो अपघात झालेला आहे, तरी हा अपघात आहे की घातपात आहे, यावरती 28 जानेवारी पासून आजपर्यंत संशय व्यक्त केला जात आहे। परंतु या प्रकरणाचा आता उलगडा लागलेला आहे। यामुळे संशय व्यक्त न करता जी पण काही सत्य माहिती समोर आलेली आहे तीच मी आता तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। बघा, मागच्या 2 दिवसांपासून विविध प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न की अजयदादा ज्या विमानामध्ये बसलेले होते त्या विमानाच्या पात्यांचा रंग वेगळा होता आणि जे विमान कोसळलेले आहे तर त्या पात्यांचा रंग हा वेगळा आहे। तुम्ही सुद्धा फोटोमध्ये पाहिलेलं असेल। तर यामागील जी काही सत्य माहिती आहे तर ती सत्य माहिती आता समोर आलेली आहे। यामुळे खरंच त्या पात्यांचा रंग अगोदर वेगळा होता आणि नंतर बदललेला आहे का, याचीच माहिती आपण लगेच देत आहोत। यासोबत अजितदादांनी विमानातून खरंच उडी मारलेली होती का, विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या, मग 5 डेडबॉडी का सापडलेल्या होत्या, यासोबत पवार साहेबांनी अजयदादांना लपवून ठेवलेला आहे का, हा घातपात आहे की अपघात आहे, यासोबत विमानामध्ये बॉम्ब होता का, या विमानाचा पायलट अचानक का बदलण्यात आलेला होता, तर अशा सर्व हादरून सोडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता समोर आलेली आहे। हे गुपित माहिती आता समोर आलेली आहे, तेच माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती न देता, कोणतीही अफवा न पसरवता सत्य माहिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे। आता बघा, 28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी सर्वात मोठा आणि धक्का देणारा दिवस ठरलेला आहे। कारण या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। परंतु हे निधन अपघाती निधन आहे की घातपाती निधन आहे, तर यावरती मोठमोठे विधाने, मोठमोठ्या चर्चा, आरोप प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे आता समोर येत आहेत। गावाच्या पारापासून ते बारामतीच्या गल्लीबोळापर्यंत एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अजयदादा जिवंत आहेत। जे 6वी व्यक्ती अजून सापडले नव्हते तर ते व्यक्ती अजयदादा होते, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। परंतु या विमान अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत तर याच्यामध्ये 5 जण असल्याचा दावा परत करण्यात आला। तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील की 28 जानेवारीच्या सकाळी 8:45 ते 9च्या आसपास एक बातमी आली। त्या बातमीमध्ये सांगण्यात आलं की बारामतीच्या जवळच्या आसपास परिसरामध्ये जे गोजोबावीचा परिसर होता तर त्या परिसरामध्ये एक लिअरजेट 45चं विमान कोसळलेलं आहे, तर या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या। त्यानंतर दुसरी बातमी आली की या विमान अपघातामध्ये अजयदादांचा सुद्धा समावेश होता। त्यानंतर तिसरी बातमी आली की या सर्वांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तर अशा पद्धतीने हा घटनाक्रम 28 जानेवारी रोजी तुम्ही सुद्धा पाहिलेला असेल। यासोबत अजयदादांचे निकटवर्तीय म्हणजेच अजयदादांचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा मोठमोठे खुलासे आता या अपघाताबाबत खुलासे केलेले आहेत। यांनी अगोदर सांगितलेलं होतं की अजयदादा जिवंत आहेत, अजयदादा खूप हुशार माणूस आहे, ही बॉडी अजयदादांची नाही आहे, असे अगोदर खुलासे केलेले होते। यासोबत आता त्यांनी पुराव्यासहित नवनवीन खुलासे केलेले आहेत। यासोबत खासदार असणारे बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या अपघातासंदर्भात मोठमोठे खुलासे आता केलेले आहेत। ही माहिती ऐकून तुम्हाला सुद्धा आता आश्चर्याचा धक्का बसणार आहे। परंतु खरंच अजयदादा जिवंत आहेत का, आहेत तर ते आता कुठे आहेत, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे। विविध स्तरावरती हा विषय आता पोहोचलेला आहे। एकंदरीत अजयदादांचा घातपात की अपघात हा प्रश्न आता कोड्यात
पाडत होता, परंतु अखेर हा प्रश्न आता सुटत आहे. असं काही गुपित उघडकीस आलेलं आहे, तर ते गुपित आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा. या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही चुकीची माहिती न देता किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न न करता जी पण काही सत्य माहिती समोर आलेली आहे तेच माहिती तुमच्यापर्यंत देत आहे. कारण अपघाताच्या दिवशीपासून म्हणजेच 28 जानेवारी रोजी अजयदादांच्या लेअरजेट 45 या विमानाचा अपघात झाला, तर त्या दिवसापासून आजपर्यंत काय काय घडलेलं आहे, कोणाचं काय म्हणणं आलेलं आहे त्याविषयी आपण नजर टाकूयात, जेणेकरून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लागून जाईल. यासोबत सीआयडीच्या माध्यमातून कोणकोणती माहिती आता समोर आलेली आहे, यासोबत विमान कंपनी डीजीसी यांच्या माध्यमातून कोणकोणती माहिती समोर आलेली आहे याची माहिती सुद्धा आपण लगेच देत आहोत. यासोबतच मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ते एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. ते बातमी म्हणजे अजयदादा जिवंत आहेत, त्यांना लपवून ठेवलेलं आहे. खरंच असं आहे किंवा असं होऊ शकतं का, याविषयी सुद्धा काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ते सुद्धा माहिती लगेच देतो. परंतु तुम्ही विचार करा, अखंड विमान या अपघातामध्ये नाहीसं झालं, मग या विमानातील फाईल्स असतील, कागदपत्रे असतील, तर ही कसं काय सुरक्षित राहिलेले आहेत. यासोबत या कागदपत्रांचा किंवा या फाईल्सचा नायनाट का झालेला नाही, यासोबत संपूर्ण संपलं तरी पण अजयदादांचं गाड्याळ हे का जळालं नाही, यासोबत विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये मेडेकॉल का सापडलेला नाही, त्याच्यामध्ये फक्त ओ शेट हा शब्द का सापडलेला आहे. यासोबत अपघाताच्या काही मिनिट आधी या विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, हा दावा उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शकांनी आणि गोजोबावीच्या सरपंचांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केलेला होता. यासोबत हा अपघात होण्याच्या अगोदर दादांना फोन आला होता, तर तो फोन कोणाचा होता, कशा संदर्भात होता, या फोनचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का, यासोबत उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शकांनी उपस्थित केलेले प्रश्न, तर याचा महत्त्वाचा माहिती आता समोर आलेली आहे, ते माहिती सुद्धा आपण बघून घेऊया. आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बारामतीत घडलेल्या विमान अपघातासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. काही ठिकाणी बोललं जात आहे की अजयदादांचा अपघात होता, काही ठिकाणी बोललं जात आहे की अजयदादांचा घातपात होता, काही ठिकाणी बोललं जात आहे की त्या विमानामध्ये अजयदादा नव्हते, आणि काही ठिकाणी बोललं जात आहे की हा सर्व प्लॅन त्यांच्या चुलत्यांचा आहे, म्हणजे शरद पवार साहेबांनी अजयदादांना लपवून ठेवलेला आहे. अशा पण काही चर्चा सुरू आहेत. परंतु या फक्त चर्चा नाही, तर याच्यामध्ये काही सत्यता आहे का, याचं गूढ आता रहस्य उघडकीस आलेलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लागलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण ताजा रिपोर्ट तुमच्यापुढे सादर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा महत्त्वाची माहिती समजून जाईल आणि तुम्हाला सुद्धा समजून जाईल की अजयदादा खरंच आता जिवंत आहेत की नाही, हे सुद्धा तुम्हाला आता समजून जाणार आहे. आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 28 जानेवारीच्या सकाळी 9 वाजता पहिली बातमी आली. ती बातमी म्हणजे बारामती जवळच्या गोजोबावीच्या परिसरामध्ये एक विमान कोसळलेलं आहे. लगेच दुसरी बातमी आली, या विमानात अजयदादा होते, ते आता गंभीर जखमी आहेत. लगेच तिसरी बातमी आली, अजयदादांसह अजून 5 जणांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. म्हणजे अजयदादांना पकडून टोटल 6 जण असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आलेला होता. वृत्तपत्रांमध्ये म्हणजेच पेपरला असेल, टीव्ही चॅनल्सला असेल, मोबाईलला असेल, सोशल मीडियावरती सुद्धा अशीच माहिती समोर आलेली होती. परंतु अपघाताच्या स्थळी फक्त 5 डेड बॉडीज सापडलेल्या होत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. त्यामुळेच अजयदादा जिवंत आहेत अशी बातमी फिरवली जात होती. एकंदरीत विचार करायला गेलं तर मीडियाच्या माध्यमातून एक माहिती चुकीची पोचल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशामध्ये ज्या चर्चा सुरू झाल्या, तर त्या चर्चांना अजून उधाण आलेलं होतं. विचार करायला गेलं तर मीडियाने काय सांगितलं की 6 जणी व्यक्ती या लेअरजेट 45 विमानामध्ये होत्या आणि या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त 5 डेड बॉडी सापडल्या. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं की 6वी व्यक्ती ती मग अजयदादा होते, अजयदादाने काय उडी मारली किंवा अजयदादा विमानामध्ये नव्हतेच, अजयदादा दुसरीकडेच कुठेतरी लपून बसलेले आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. यासोबतच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की खासदार असणारे संजय राऊत साहेब यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले होते. त्यांनी उपस्थित केलेला पहिला प्रश्न म्हणजे की अजयदादांच्या जीवाला धोका होता, कारण अजयदादांकडे
सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या फायली होत्या, त्यामुळेच अजितदादांच्या जीवाला धोका होता, असं स्टेटमेंट खासदार असणारे संजय राऊत यांनी सुद्धा केलेले आहे। यासोबत अजितदादा गटाचे आमदार अजितदादांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी साहेब यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले होते, तर या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आता जवळपास मिळत आहेत। संजय राऊत साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं त्याचं उत्तर सुद्धा आता जवळपास मिळालेलं आहे। तर या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने देण्यात आलेले आहे त्याची माहिती बघून घेऊयात। यासोबत सीआयडीच्या तपासामध्ये कोणकोणते खुलासे झालेले आहेत याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, अजितदादांचा अपघात होऊन आता बरेच दिवस उलटलेले आहेत, तरी पण अजितदादा जिवंत असल्याची चाहूल प्रत्येकाला लागलेली आहे। 1 मिनिट मी त्या विमानामध्ये नव्हतोच असं अजितदादा मीडियाच्या समोर येऊन बोलतील आणि पत्रकार परिषद घेतील असं सर्वांना वाटत आहे, परंतु खरंच असं होऊ शकतं का? अजितदादा पूर्वीसारखं दमात घेऊन पत्रकार परिषद घेऊ शकतात का? अजितदादा पूर्वीसारखं भाषण त्यांचं करून त्यांच्या शैलीमध्ये सर्वांना हसवतील का? खरंच ते परत येऊ शकतात का? अशा पद्धतीच्या भावना प्रत्येक अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या जनतेकडून उपस्थित केल्या जात आहेत, परंतु खरंच त्यांना कुठे लपून ठेवण्यात आलेला आहे का? त्यांच्या जीवाला धोका आहे का? हे प्रश्न कोड्यात पाडणारे होते, परंतु आता हे सर्व प्रश्न आता आपण सविस्तर बघून घेऊयात। बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर सोशल मीडियावर ते विविध चर्चा सुरू आहेत। या चर्चा सुरू होण्याचं कारण काय? तर त्या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या आणि मग 5 डेड बॉडीज का सापडल्या हा प्रश्न सर्वात अगोदर उपस्थित झाला। त्यामुळे सर्वांना वाटलं की 6वी व्यक्ती अजितदादा होते, अजितदादा वाचलेले आहेत, अजितदादा या विमानामध्ये नव्हते असा प्रश्न उपस्थित झाला। तर या चर्चांना उधाण येण्याचं कारण तेवढंच होतं। यासोबत लगेच काय झालं की 28 जानेवारी रोजी अजितदादांचे चुलते म्हणजेच राजकारणातील धुरंधर शरद पवार साहेब हे हेलिकॉप्टरने बारामतीच्या जो रनवे आहे तर त्या रनवेवरती हेलिकॉप्टरने उतरले। त्यावेळेस घटनास्थळी त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांनी लगेच स्टेटमेंट दिलं की हा अपघात आहे, याच्यामध्ये घातपात नाही, त्यामुळे याच्यामध्ये राजकारण आणू नये। त्यामुळे सर्वीकडे काय पसरलं की शरद पवार साहेबांनी अपघात लगेच का मान्य केला? लगेच मान्य केला तर या ठिकाणी शरद पवारांनी काहीतरी डोकं लावलं असेल असं सर्वांना वाटत होतं, परंतु खरंच याच्या मागे काही सत्य अडलेलं आहे का? याच्यामध्ये काही गुपित आहे का? याविषयी सुद्धा माहिती आपण पाहत आहोत। यासोबत ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा स्टेटमेंट केलं की अजितदादा पवार यांचा हा अपघात आहे की घातपात आहे असा त्यांनी सुद्धा संशय व्यक्त केला। त्यामुळे महाराष्ट्र राज्यापासून ते संपूर्ण भारत देशामध्ये एकच चर्चा सुरू झाली की अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला, या संदर्भात संशय सुद्धा व्यक्त केला जाऊ लागला। परंतु मित्रांनो, आजपर्यंत उघडकीस आलेले रहस्य 28 जानेवारी पासून आजपर्यंत कोणी काय म्हटलेलं आहे, कशा पद्धतीचे दावे करण्यात आलेले आहेत त्यावरती आपण पाहणार आहोत। यासोबत अजितदादांच्या पात्यांचा रंग, त्यासोबत अपघातस्थळी जे विमान होतं तर त्या विमानाच्या पात्यांचा रंग कसा आहे तर त्याविषयी सुद्धा माहिती बघून घेऊया। आता बघा, एका खासदारांनी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केलेला होता। तो प्रश्न म्हणजे ज्यावेळेस अजितदादांचा अपघात झाला त्यावेळेस त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव होते, परंतु त्यांचे पीए का त्यांच्यासोबत नव्हते। ऐन वेळेस अजितदादांचा कुठे जरी दौरा असेल तरी पण त्यांचे पर्सनल सिक्युरिटी म्हणजेच पीए त्यांच्यासोबत असायचे, परंतु ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांचे पीए का सोबत नव्हते। यासोबतच वैमानिकाचा शेवटचा मेसेज काय होता तर त्या पायलटची पत्नी म्हणते की हा माझा पती नाही, तर हे असं कसं काय होऊ शकतं? यासोबत अजितदादांचा पायलट का बदलण्यात आलेला होता तर याविषयी सुद्धा महत्त्वाचे रहस्य आता उघडकीस आलेले आहेत। यासोबत बजरंग सोनवणे यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की विमानाचा स्फोट हा जमिनीवरती आढळण्यापूर्वीच झालेला होता, विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता की दुसरंच काय होता, तर याविषयी सुद्धा आता संशय व्यक्त केला जात आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती बघून घेऊया। यासोबत पायलटचा 50 कोटींचा विमा होता का? विमानाचा पायलट सुमित कपूर याला काही आमिष दाखवून किंवा हिप्नोटाइज करून ही कृती करण्यास भाग पाडलेले होते का? विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न दादांनी किंवा कोणी केला होता का? यासोबत अख्खं विमान जळालं, कागदपत्र का जळालेले नाहीत? विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या, 5 डेड बॉडी का सापडल्या? अख्खं विमान जळालं परंतु दादांच्या हातावरील घड्याळ आणि जॅकेट का जळालं नाही? विमानाचा वेगळा आवाज येत होता का? खरंच दृश्यमानतेचा काही प्रश्न होता का? या विमानामध्ये खरंच दादा होते का? अशा प्रकारचे प्रश्न गावखेड्यापासून शहरी भागापासून बारामतीपासून ते दिल्लीपर्यंत हेच प्रश्न आता उपस्थित होत आहेत। परंतु 28 जानेवारी पासून
आज तागायतपर्यंत जे पण काय घडलेलं आहे तर त्यावरती आपण सर्व दावे करण्यात आलेले आहेत। तर ते दावे कोणकोणते आहेत, कोणाचे काय म्हणणे आहे, एकंदरीत दादा जिवंत आहेत की नाही याचा संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु अजयदादा जिवंत आहेत ही बातमी सोशल मीडियावरती का वाऱ्यासारखी पसरली जात आहे, तर याला कोणकोणते पुरावे देण्यात येत आहेत ते बघून घ्या। बघा, पहिला पुरावा की राजकारणातील धुरंधर दादांचे चुलते शरद पवार साहेब यांनी लगेच मान्य केलं आणि यावरती कोणतीही चर्चा न होऊन देता हे मान्य केल्यामुळे त्यांनीच दादांना लपवून ठेवले असं लोक इंस्टाग्रामवरती आणि सोशल मीडियावरती बोलू लागलेले आहेत। त्यानंतर अजयदादा जिवंत आहेत हे का बोललं जात आहे, तर बघा, अगोदर सांगितलं की 6 व्यक्ती यामध्ये मृत्युमुखी पडल्या, परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त 5 बॉडी सापडल्या, त्यामुळे ती 6वी बॉडी किंवा 6वी व्यक्ती अजयदादा असू शकते असं काही ठिकाणी बोललं जाऊ लागलं। त्यानंतर अजयदादा जिवंत आहेत हे कशामुळे बोललं जात आहे, तर बघा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि या प्रश्नामुळे तयार झालेले नरेटिव्ह यामुळे सुद्धा अजयदादा जिवंत असल्याचे चिन्हे सर्वांना दिसत आहेत। या खासदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की अजयदादांच्या जीवाला धोका होता, कारण अजयदादांनी एका भाषणामध्ये वक्तव्य केलेलं होतं की सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत, त्यांचे पुरावे आहेत, यामुळे अजयदादांच्या जीवाला धोका होता का, त्यामुळे त्यांना लपवून ठेवण्यात आलेलं आहे का, अशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सीआयडीच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला तपास सुरू आहेत, तर यामागे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर काही प्रश्नांची उत्तरे भेटलेली आहेत, काही प्रश्नांची उत्तरे अजून भेटलेली नाही, तर काही प्रश्नांची उत्तरे काही दिवसानंतर भेटू शकतील। यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे। पहिला प्रश्न म्हणजे काय की या लेअरजेट 45 विमानामध्ये टोटल मिळून किती जण होते आणि किती जणांचा अपघात झाला, तर बघा, याच्यामध्ये टोटल मिळून 5 जण होते, 6 व्यक्ती होत्या, तर या ठिकाणी हा दावा चुकीचा आहे। हे मीडियाच्या माध्यमातून नरेटिव्ह तयार झालेलं होतं, त्यांच्याकडून चुकीची बातमी आलेली होती। तर या विमानामध्ये फक्त 5च व्यक्ती होत्या, याच्यामध्ये अजयदादा होते, पिंकी माळे होत्या, पाठक होते, यासोबत कपूर होते, शांभवी पाठक होत्या, यासोबत अजयदादांचे सेक्रेटरी सुरक्षा रक्षक विदीप जाधव होते। तर हे 5 जण होते, तर या 5 जणांचा या ठिकाणी निधन झालेलं आहे। या 5 जणांच्या डीएनएच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे ती जी विमानामध्ये सापडलेली बॉडी होती तर ती बॉडी अजयदादांची होते हे सुद्धा या ठिकाणी आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे अजयदादा जिवंत आहेत अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये शोककळा पसरलेली आहे, सर्वीकडे दुःखाचं वातावरण आहे, त्यामध्ये अशा बातम्या फिरत आहेत। तर या बातम्या फिरण्याचं कारण म्हणजे की मोठमोठे खुलासे अमोल मिटकरी साहेब, खासदार बजरंग सोनवणे साहेब हे उपस्थित करत असलेले प्रश्न, या प्रश्नांमुळे तयार झालेली मानसिकता आणि या मानसिकतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अशा बातम्या सुरू झालेल्या आहेत। परंतु विचार करायला गेला तर सध्याच्या स्थितीला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की त्या 5 व्यक्तींमध्ये अजयदादा होते। यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा, अजयदादांच्या पात्यांच्या विमानाचा रंग, बघा, विचार करायला गेलं तर अजयदादा ज्या विमानामध्ये बसलेले होते तर त्या विमानाच्या पात्यांचा रंग आणि घटनास्थळी सापडले विमान त्या पात्यांचा रंग वेगळा होता। तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की अजयदादांचा तो पहिला व्हिडिओ जुना आहे आणि दुसरा व्हिडिओ हा आताचा आहे। एकंदरीत या ठिकाणी सोशल मीडियावरती एडिट करून असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत, अशा पद्धतीची माहिती सुद्धा सरकारकडून मिळत आहेत। यासोबत पुढचं कारण सांगायचं झालं तर अजयदादांचं निधन हे 100% झालेलं आहे। त्यांच्या डीएनएची टेस्ट करण्यात आलेली होती, त्यानंतरच त्यांच्या घरच्यांकडे त्यांना सुपूर्द करण्यात आलेलं होतं। बारामतीच्या व्हीपी कॉलेजच्या प्रांगणामध्ये अजयदादांचा अंत्यविधी पार पडलेला होता, त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका। सध्याच्या स्थितीला सीआयडीच्या माध्यमातून डीजीसीआयच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे, लवकरच याचं मुख्य कारण आता समोर येईल। ब्लॅक बॉक्समध्ये माहिती जी आहे तर त्याचा डेटा सुद्धा रिकव्हर केला जाईल आणि याचं मुख्य कारण घातपात की अपघात हे सुद्धा आता समोर येणार आहे। आमचा व्हिडिओ सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता।